दाखल काय करायचे हे जर सूचना उपमुख्यमंत्री देत असतील तर तशाच सूचना मला असं वाटतं की उपमुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना दिला पाहिजे की मूळचा खाली खाली जे आहे तिथे देखील जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर देखील आळा बसला पाहिजे। कायद्याची आणि पोलिसांची भीती ही गुन्हेगारांना झाली पाहिजे। मागच्या काही दिवसांमध्ये हायवेला मोठ्या प्रमाणात मोबाईल स्नॅचिंगचं काम मोबाईल चोरीचं काम वाढलेलं आहे, त्याच्यासोबत चेन स्नॅचिंग चालू आहे। या सगळ्या डायरेक्टली लोकांवर आता अटॅक करायला गुन्हेगारांनी सुरुवात केलेली आहे आणि याचा ठाणेकरांमध्ये प्रचंड राग आहे, चीड आहे। माध्यम नाही आहे बोलायला, आता माझ्याकडे माध्यम आहे, मी तुमच्या माध्यमातून किमान ठाणेकरांची जी परिस्थिती आहे ती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय। परंतु ठाण्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। ठाण्यामध्ये मागच्या काही वर्षात प्रचंड मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे। खुनाचा प्रयत्न, त्याच्यासोबत चेन स्नॅचिंग, मोबाईल स्नॅचिंग हे गुन्हे खूप वाढलेले आहेत। तरुणांमध्ये पाहायला गेलं तर आता 19 वर्षाच्या मुलाचा देखील बळी गेलेला आहे शाळेच्या बाहेर। वर्तकनगरमध्ये 2 तरुणांमध्ये राडा चालू होता, त्यानंतर एका म्हातारीला भाजी मंडईमध्ये मारण्यात आलेलं। कुठेतरी पोलीस यंत्रणा कमी पडते। मला असं वाटतं की पोलिसांची भीती त्या लोकांवर असली पाहिजे ना, की जर मी ही गोष्ट केली, हे कृत्य केलं तर मला सजा लागेल किंवा मला पोलीस अरेस्ट करतील याची भीतीच उरलेली नाही आता ठाण्यामध्ये। आणि त्याच्यामुळे 19 वर्षाचा पोरगा पण गुन्हा करतो, एक गरदुल्ला पण एक गुन्हा करतो, एक ओला चालक पण एक गुन्हा करतो, एक भाजी विकणारा पण एक गुन्हा करतोय। सतत गुन्हे घडतायत ठाण्यामध्ये। अनेक गुन्हे काही व्हिडिओ समोर येतात म्हणून आपल्याला माहिती पडतात, काही गोष्टीत आपल्याला माहिती पण पडत नाही। मी जसं काल म्हटलं की विवियाना मॉलच्या बाहेर अनेक वर्षापासून काही रिक्षावाले बसतात, तिथेच गुटखा खातात, तिथेच थुकतात, तिथेच त्या विवियाना मॉलच्या भिंतीवर बसतात, येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेडछाड करतात। याच्या बाबतीत आम्ही पोलिसांशी बोललो होतो आधी। आज ही घटना झाली म्हणून सगळे विवियाना मॉलच्या इथे पळ सुटले ना। काही वर्षापूर्वी, 1-1.5 वर्षापूर्वी विवियाना मॉलच्या बाजूला असलेला जो पादचारी ब्रिज आहे त्याच्यावर एका मुलीच्या बाबतीत असाच एक प्रसंग ओढवला होता, आठवतं का तुम्हाला? आपण काही दिवसांनी तो प्रसंग विसरलो। आज दुसरा प्रसंग घडला, त्यावेळेला आपल्याला पुन्हा आठवण आली की विवियाना मॉलच्या बाहेर काहीतरी चुकीचं घडतंय। सो मला वाटतं की त्याच्या बाहेर आता खूप मोठ्या प्रमाणात टपऱ्या आल्या आहेत, तिथे सिगरेट विकायला, तंबाखू विकायला, गुटखा विकायला। आता दुकान आली, आता गुटखा बंदी आहे तरी सुद्धा तिथे गुटखा मिळतो। पोलीस काय करतायत? पोलीस त्यांना प्रश्न का नाही या सगळ्या दुकानवाल्यांना अरेस्ट करत आहे? गुटखा बंदी आहे ना, मग तुमच्या दुकानात गुटखा कसा मिळू शकतो? या सगळ्या गोष्टींवर पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे। महाराष्ट्र शासनाच्या गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की ठाण्यातल्या कायदा सुव्यवस्थेकडे तुम्ही पहा। ठाणेकरांनी मागच्या निवडणुकीत तुम्हाला भरभरून प्रेम दिलेलं आहे, आता त्या ठाणेकरांना मोबदला द्यायची वेळ आली ना, तर या मोबाईल स्नॅचिंग, खुनाचे प्रयत्न, खून, रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या पानाच्या टपऱ्या याच्यापासून तुम्ही मुक्तता दिली पाहिजे। कारण जिथे एक पानाची टपरी आली तिथे गुन्हा आला, तिथे 25 गुन्हेगार जमतात। सो या सगळ्यांवर लक्ष द्यायची वेळ आलेली आहे, नाहीतर भविष्यात मी जसं काल म्हटलं ठाण्याचं बिहार व्हायला वेळ लागणार नाही।